हॅलो. तुम्ही आमचे पाहुणे राही आता थोडे दिवस. आमच्या घरी आलेले तुम्ही पाहुणे. साहेब मी योगेश सावंत, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशहराध्यक्ष आहे. माझ्याकडे पुरा ईस्टर्न झोन आहे. 11 विधानसभा साहेब बघतायत. मुंबईमध्ये 3 आहेत, त्याच्यात एक साहेब आहे. आता आमच्या विभागात विधानसभेमध्ये या चांदिवली विधानसभेमध्ये एक प्रकार घडला. शाखाध्यक्ष राकेश राटे, मला वाटतं तो तुमच्या पोलीस स्टेशनवर एक तक्रार करायला आला होता कोणाचे सुनील कुमकर म्हणून एक समाजचे. त्याच्याबद्दल पार्किंग तो ठाकूर नाही का पार्किंग, त्यांनी गाडीवरती स्क्रॅचेस मारले, त्याचे व्हिडिओ आहे आपल्याकडे. त्याची गाडी सांगितलं 80 गेला, सांगितलं 80 गेला. नाही ऐका ना, तो तक्रार करायला आला. ऐकून घ्या, 1 मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट मी तुमचं बोलणं मी ऐकतो, पहिला मला बोलू द्या. मी सांगितलं तुझ्या समोर 80 गेला. तो नव्हतं मॅटर, तो महिलेचा. ऐका ना 1 मिनिट, तो विषय नाहीये. तो तक्रार करायला आला होता. तो तुमच्या आपल्या पोलिसांचे सुनील लोणकर म्हणून कोण साहेब आहेत, अजित लोणकर म्हणून ना, त्यांनी अक्षरशः त्याला धक्काबुक्की करून मारहाण करून त्याला काट्या बिट्या मारून त्याच्या सगळ्या पायाला लागलंय. हे सगळे वळ आहेत. ठीक आहे. कुठं मारलं? अरे कुठं मारहाण झाली? इथेच खाली खाली. हा तो आपला पार्किंग आहे ना का, तिथून त्यांनी काय केलं, धक्के मारत मारत इथपर्यंत नेला पुढे. आणि त्यांना बोलला साहेब चाललोय मी, एवढंच बोललोय. पाहिजे रेकॉर्डिंग बघा तुम्ही. साहेब चाललोय मी, तर त्यांनी काठी घेतली, जोरात मारला आणि ते पाठी रिवर्स निघाले. कुठं घटना इथे खाली. आता आम्ही उभे होतो ना काय खाली, सांगितलं, तू मसलिया मोठा बनतोय. खाली उभे होतो ना, रस्ता आहे ना जिथे, त्या आमदाराचा बोर्ड लागलाय ना जिथे. काय म्हटलं ते पण त्याच्यात त्यांनी लिहिलंय. फक्त तुम्हाला आम्ही कानाला घालायला घटना आणली की बघा आम्ही पण पोलिसाचाच मुलगा आहे, आमच्या काही त्या गोष्टीला विरोध नाही. पण माझं असं म्हणणं आहे की कुठची द्वेषापोळी जर घटना घडली असेल तर ती चुकीची आहे. तो शेवटी पक्षाचा शाखाध्यक्ष आहे, कोणी तक्रार घेऊन येणं काही गैर नाही ना इथे. जो शाखाध्यक्ष आहे हे बरोबर आहे, पण किती वेळा तुम्ही मला येऊन भेटला का शाखाध्यक्ष म्हणून? खूप वेळा मला शाखाध्यक्ष म्हणून ओळख करून दिली. साहेबांबरोबर आलो होतो खूप वेळा. बरेच वेळ भेटला. साहेबांनाच ओळख ना, हे आला तर ह्यांनी नाव सांगितलं, यांनाच ओळख. आणि साहेब ते लोणकर साहेब तर खूप कसं ओळखतात असते, पोलिसांना 100% लोक ओळखतात, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून. आणि मुळात मनसेसोबत पोलिसांचे फार मोठी घनिष्ठ संबंध आहेत, जे पूर्वीपास आहे, आत्ताचे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणताही कार्यकर्ता असू दे, कोणतीही महिला, कोणीही आमच्याकडे, तर कोणीही येऊ दे, म्हणजे ऍक्च्युली पक्षाचाच माणूस नाही, कोणीही जर कुणाला माझ्याकडे आमच्याकडे घेऊन आलं तर त्याला आम्ही 100% मदत करण्याची भूमिका पोलिसांची असते. अशा काही घटना घडल्या असतील तर कोणत्या प्रकारातून घडल्या, काय गैरसमज झाले असतील तुम्हाला साहेब सांगतो. मी तिथे बसलो होतो, मला वाटतं ती मोरे साहेब कोण माहित नाही, त्यांच्याकडे जी एनसी चालू होती, त्यांनी मला फक्त सांगितलं की तू बाहेर बस. तर मी बाहेर बसलो होतो. तुम्ही रागात आला, तुम्ही माझी कॉलर पकडली आणि मला पुश करून फेकला. कोणी? तुम्ही. आता हे तू सांगतोस ते सगळं खरं आहे? हो साहेब, कॅमेरा चेक करा आपण. चेक करा ना साहेब. मी तुमचं नाव घेतलं नाही, कारण काय होतं, तुम्ही नाव घेतलास तू, मला काय ऐका ना साहेब, त्यावेळेला त्या लेडीजचं काहीतरी मॅटर चालू होतं बघा, तेव्हा तुम्ही रागात होतात आणि मी बसलो होतो, तुम्ही उचलला. वरिष्ठांच्याकडे ज्यावेळी आपण एखादी गोष्ट सांगतो किंवा वरिष्ठांना या ठिकाणी घेऊन येतो त्यावेळी आपल्याकडे पण काहीतरी पाहिजे ना. आता माझ्याकडे पुरावे काय कॅमेरा चेक करू शकतो की तू फार तिकडे संदीप देशपांडेकडे पण गेलास, लक्षात आलं की नाही? कोण मी? हा नाही, मी कोणाकडेच नाही गेलो साहेब, फक्त माझा फेसबुक गेला असेल, मी नाही गेलोय. तेच ना तुला सांगतो की तुला असं वाटायला नको की इथं काय आम्ही न बघताच तुझ्याबद्दल खायला. मी सकाळी आल्याला तुमच्याबद्दल रागत नाही धरलं सर, मी सगळं पहिला चेक केली, खरंच मारहाण झाली, चेक केली. म्हणून तुला विचारलं की मी कुठं मारहाण झाली ते सांगतो. कारण इथे बसलो होतो ना, चेअर नाही का आपल्या बाहेर. अरे हो, आम्ही तेच मी का सांगितलं की इथं गर्दी झाली आणि त्या माणसाला आमचे काम नाही करतायत आणि आम्हाला असं आहे की त्याच्या माणसात प्रेशर आलं की तुम्हाला चुकीची काहीतरी गोष्टी घडतात किंवा उठून हे होतो, मारहाण करतो, असं होतं ना. काय झालं त्यावेळेला आम्हाला फक्त बसायला सांगितलेलं बाहेर, 2 मिनिटं बसा, तुम्हाला बोलवतो म्हणून आम्ही बसलो होतो. आणि जे माझ्यावर दोघं दिवस त्यांना बोललो की तुम्ही जावा, आम्ही बसतो आणि आम्हाला बोलवतील आतमध्ये, म्हणून बसलो. ना गेला मी ढकलून बाहेर काढलं बघा, पहिल्यापासून बघा तुम्ही
हाच आहे ना तू बसलो तिथे नाही 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 थांबा ना, हे लोक गेले आता इथे मी इकडे आहे. पहिल्या सीटला आहे. दाखवतो ना आपण. थांबा ना. इथे पहिल्या सीटला इथे मी हे दोघं जण गेले यांना पाठवलं मी ते पण दाखवतो तुला. आणि तुमचा माणूस आल्यानंतर कुठं पोलिसांनी तिथं धक्काबुक्की केल्या सांगा बरं. कुठे इथे सांगा ना कुठं केली धक्काबुक्की आम्ही. सर तुम्ही इकडे केलं हो इथे ह्या अरे याच्यावर. मी सांगितलं सगळ्याला खाली घाला म्हणून. मीच सांगितलं सगळ्यांना. हो सर मी तुम्हाला काय बोलतोय मान्य आहे. मला तुमच्यावरती रागच नाहीये. तो राग काय होता तिथे त्या लेडीज लोक तुमच्यावरती नाही का आलेले पूर्ण काहीतरी चालू होतं तेव्हा तुम्ही रागाच्या आलात आणि तुम्हाला विचारलात काय रीते काय करतो तुला साहेब बसलोय. तू ना शांतपणे कुठे काय घडलं ते सांग. इथे झालं हा आणि नंतर इथून हे झालं. ते दाखवलं ना त्यांना तेच. नाही त्याच्यावर तुम्ही दिसतच नाहीये ना सर त्यात मी दिसतच नाहीये ना त्या कॅमेऱ्यामध्ये. साहेब विषय असा आहे आणि मी हा. तुमच्यावरती नाही आणि ऐकून घे. ठीक आहे, रागाच्या भरात तुम्ही जे नाही, नाही, मला एक सगळ्यांना सांगायची एक गोष्ट आहे. तुमच्यावर काही आमच्या कर्मचाऱ्यांनी एखादी गैरसमज जिथं केलं तर तुम्हाला मी आहे ना इथं मला येऊन भेटायला पाहिजे होतं दुसऱ्या तिथून. मला साहेब माझ्याबद्दल असे असं साहेब, तुम्ही जेवढ्या रागात माझ्यावरती मी तुम्हाला काय मी मला रागात पहिली घाबरलो म्हणजे ऐकून होतो. घे. मी रागात का होतो हा. एका महिलेच्या विरोधात कोणतरी म्हणजे खोटी तक्रार देत होता आणि तो पण वकील होता. हा. जर एखाद्या माणसाला जर बोललं तर आम्ही समजू शकतो ना. एखादा कायदेशीर माणूस जर असं बोलायला आला की कौटुंबिक मॅटरमध्ये कुठे तर दुसरं हे करायला लागलं. आता एक बस आता बस झालं की आता बसलेलं काढलाच ना.